बराच आनंद आहे आणि मोठे सरांशी नेहमी संपर्कात असतो आम्ही. त्यांच्या ग्रंथालयात ग्रंथालयामध्ये आम्ही नेहमी दोघांची मीटिंग होत असतात आणि तेव्हा मी त्यांना सुचवलं की 14 फेब्रुवारीला जर शक्य असेल तर व्हॅलेंटाईन डे स्पेशल गाणी घ्या. त्यांनी बरोबर आठवड्याभरानं घेतली, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि एवढ्या सारखे विचारतो मला गाणी द्या, मला गाणी द्या. पण व्हॅलेंटाईन बाबत मला एवढं एकच सांगायचं की त्यांचं जेवढं पुस्तकावर प्रेम आहे तेवढंच आपल्या सगळ्यांचं पाहिजे. व्हॅलेंटाईन म्हणजे फक्त स्त्री पुरुषांचं प्रेम नाही आहे, त्यांचं वाचन प्रेम पण असू शकतं. आणि मला त्यांची ती तळमळ बघून त्यांच्या लायब्ररीत मी जेव्हा जातो तेव्हा 15,000 पुस्तकं आहेत तिथं, पण वाचायला माणसं नाही. तर आपण सगळ्यांनी त्या संदर्भात जे जे इथं गातायत ना त्यांनी किमान त्या लायब्ररीचं मेंबर व्हा. एवढी पुस्तकं मला इतर मोठ्या लायब्ररीमध्ये सुद्धा बघायला मिळतात. एवढी मोठी इंग्लिश, मराठी, हिंदी सगळ्या प्रकारची पुस्तकं तिथे अवेलेबल आहेत. आता नव्या पिढीला म्हणा किंवा आता मी तर प्रचंड वाचतो. माझं जेव्हा मराठी करोडपती मी गेलो होतो तेव्हा नागराज मंदिरांनी माझ्या त्या वाचनाचं कौतुक केलं आणि माझी घरची लायब्ररी दाखवली होती. आणि ते आपल्या खरी संपत्ती तुमची पुस्तकं हीच आहे. पाटल्या बांगड्या आणि गाड्या आणि एवढी वगैरे ते वेगळं आहे, पण खरी पुस्तकं जी तुमची ती खरी तुमची संपत्ती आहे. त्या निमित्तानं तुम्हाला बघायला पाहिजे. त्यामुळे व्हॅलेंटाईन हे तुम्ही पुस्तक प्रेमात सुद्धा असू शकतं हे या निमित्तानं मला सांगायचं. आता ह्या प्रेमगीतांमध्ये निश्चितच गाणी असतील. मला माहिती गाणी कुठली आहेत कारण आम्ही चर्चा पण त्या गाण्यांची केली होती. आणि आशिकीमधलं गाणं मगाशी ट्राय केलं आपण, बरोबर. त्याला असं कुठला कालावधी नाही आहे. आज सकाळी जेव्हा रंगोली लागली होती, रंगोली जर कोण बघत असेल, कारण कराओके गाताना तुम्हाला गाणी ऐकावी पण लागतं. तर सकाळी दर रविवारी रंगोली केली 40 वर्ष सुरू असलेल्या कार्यक्रम आज चांगली गाणी लागली होती, प्रेमगीत होती बऱ्यापैकी. आज शर्मिला टागोर, मुमताज यांची गाणी लागली. नंतर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार सह्याद्रीवर ताराने पुराणे नावाचा कार्यक्रम असतो, ते पण बघायचं. जी गाणी कशा प्रकारे तुम्ही ऐकतो आपण तरच चांगल्या प्रकारे आपण बोलू शकतो. त्यामुळे आता मी जास्त तुमचा वेळ घेते, मलाही गाणी ऐकायची आणि मग नंतर थोड्या वेळानं जायचं आहे. म्हणून परत एकदा शुभेच्छा देतो सुकूनला. सुकून हा ग्रुप असा आहे की खरंच सुकूनचा अर्थ तुम्हाला शांती देणार आहे. सुकूनचा अर्थ शांती, समाधान. त्यामुळे हा ग्रुप निश्चितच गाणी ऐकल्यावर सगळ्यांना समाधान देईल अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद.